न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। एसटी महामंडळाचा मनमानी कारभार, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, अखेर धरणे आंदोलनाचा एल्गार। 61 दिवसांच्या आंदोलनानंतरही प्रशासनाचे मौन, संतप्त कार्यकर्त्यांचा नाशिक विभागीय कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन। विजय गीते हाय 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 एसटी डेपो मुर्दाबाद 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 परिवहन मंत्री मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। धुळे येथील एसटी महामंडळातील कथित भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर आणि आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे। तब्बल 61 दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने आता 9 जुलै रोजी नाशिक येथील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देणारे एसटी प्रशासन जनतेच्या संयमाची परीक्षा पाहत आहे असा घणाघाती आरोप केला आहे। सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय। गेल्या 2 महिन्यापासून मी धुळे जिल्ह्याला बेमुदत भजने धरणे आंदोलन करीत आहे, परंतु एसटी महामंडळमध्ये जे काही विभाग नियंत्रक आहेत, पुरुषोत्तम व्यवहारे, सौरभ देवरे, विजय गीते, जे व्यवस्थापक आहेत नाशिकला, त्यांनी पदाचा गैरवापर करून मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे। तो भ्रष्टाचार आम्ही उघडकीस केलेला आहे, परंतु संबंधित अधिकारी कर्मचारीवर कुठल्याही पद्धतीचा कारवाई होत नाही किंवा निलंबित होत नाहीये। कारण ज्या काही मनमानी पद्धत आहे, जशी म्हणजे तोंडी बदली करणे, प्रतिनियुक्ती बदली करणे, आचारसंहितेत बदली करणे किंवा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या 58 लाख रुपयाचा जो निधी भेटलेला यांना आरोग्य तपासणीचा, तो यांनी पर्पस अंजना केअर हॉस्पिटलला वर्ग केलेला आहे। त्यांनी कुठल्याही पद्धतीची ई निविदा न राबवता आज दिनांक आम्ही 9 तारखेला इथे एसटी महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या कार्यालयाबाहेर नाशिकला बेमुदत 1 दिवसीय आंदोलन केलेलं आहे। त्या आंदोलनाच्या दरम्यान आम्हाला एसटी महामंडळचे जे परिवहन प्रादेशिक व्यवस्थापक आहेत विजय गीते यांनी आम्हाला बाहेर आंदोलनस्थळी कुठल्याही पद्धतीची आंदोलनाची दखल घेतलेली नाही आज रोजी, किंवा आम्हाला कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही किंवा लेखी पाठपुरावा केलेला नाही। म्हणून आज रोजी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। संबंधित अधिकारी वर्गावर जर का गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आझाद मैदान येथे परिवहन मंत्री यांच्या विरोधात आंदोलन करू। जय भीम। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे।